Hello everyone and welcome to the concluding part of this chapter. Today we are going to conclude the chapter The Boy Who Broke the Bank. मुलगा ज्याने बँकला बुडवलं. आपण स्टोरी वाचून झालेली आहे. आज आपण याचा लँग्वेज स्टडी जो पार्ट आहे तो बघूया. टेन्सेसच्या बाबतीत आज आपण वाचूया. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर टेन्सेसच्या बाबतीत काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या की आपण आज या चॅप्टर मध्ये वाचूया. चला बघूया द बॉय हू ब्रोक द बँक. तो as you can see in the language study part, first of all we will start with this. I know of a sweeper boy who's looking for work. म्हणजे मी एक स्वीपर बॉयला जाणतो जो की काम शोधतोय. ठीक आहे ना. स्वीपर बॉय म्हणजे झाडू वगैरे लावतात सडकेवरती. ऑब्झर्व द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. या सेंटेन्स मध्ये जो अंडरलाईन पार्ट आहे हा पार्ट आहे त्याला बघा. इट टेल्स अस मोर अबाउट द स्वीपर बॉय. म्हणजे की हे काय करते, हे स्वीपर बॉयच्या बाबतीत आणि जास्त काही तुम्हाला जानकारी देते, काही सांगते. An adjective clause begins with words such as how, that, what, whatever, who, which, where, why, etc. तर म्हणजे जे adjective clause असतो तो अशा प्रकारच्या शब्दांपासून सुरुवात होते त्यांची. हाऊ, दॅट, व्हॉट, व्हॉटएव्हर, हू, विच, वेअर, वाय अशा प्रकारच्या. नाउ कम्प्लीट द सेंटेन्सेस गिवन बिलो युजिंग युअर एडजेक्टिव्ह क्लॉजेस. तर हे आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये करूनच चुकलोय. आय नो ऑफ अ स्कूल बॉय हू राईड्स व्हेरी गुड. अशा प्रकारचं वेगवेगळं पाहिलंय आपण. हेही आपण मागच्या सेशन मध्ये करून चुकलोय की ह्याच्यात काय करायचं होतं आपल्याला, वेन, वेअर, विच, वाय ह्याच्यापासून आपल्याला सेंटेन्सेसला जोडायचं होतं. आता आपला मेन जो पार्ट आहे टेन्सचा तो सुरू होणार आहे. टेन्स इज द फॉर्म ऑफ अ वर्ब विच शोज द टाइम ऍट विच एन ऍक्शन टेक्स प्लेस. म्हणजे काय, टेन्स काय असतं, एक वर्बचा एक फॉर्म असतो, क्रियेचा एक फॉर्म असतो, एक प्रकार असतो जे दाखवतं की कोणत्या वेळेला कोणतं ऍक्शन झालं होतं. ठीक आहे ना. झालं होतं, हे झालं आहे, हे झालं म्हणजे चाललंय. ठीक आहे. द पास्ट, शी वेंट. पास्ट म्हणजे जे होऊन गेलेलं आहे भूतकाळ. शी वेंट म्हणजे ती गेली. द प्रेझेंट, शी गोज. प्रेझेंट म्हणजे जे आता आहे वर्तमान काळ. शी गोज ती जातीये. अँड द फ्युचर, शी विल गो. फ्युचर जे म्हणजे भविष्यकाल, ती जाईल. तर अशा प्रकारचं वेंट, गोज, विल गो. ठीक आहे ना. मग आहे वर्ब फॉर्म्स शोज बोथ टेन्स, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर अँड एस्पेक्ट, परफेक्ट, प्रोग्रेसिव्ह. तर वर्ब फॉर्म्स जे असतात ते काय करतात, टेन्स तर दाखवतातच की कोणत्या टेन्स मध्ये चाललाय, कोणचं काळ आहे, भूत, भविष्य किंवा वर्तमान, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. आणि ह्याच्याच बरोबर एस्पेक्ट दाखवतात की परफेक्ट, प्रोग्रेसिव्ह. एस्पेक्ट कोणचा आहे त्यांचा, परफेक्ट टेन्स परफेक्ट मध्ये आहे की प्रोग्रेसिव्ह म्हणजे चालला आहे. द प्रोग्रेसिव्ह कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. The progressive continuous aspect is formed by using be plus verb plus ing. कंटिन्युअस टेन्स आपण कसं बनवतो, ह्याच्यात आपल्याला बी चा कोणताही असतो. बी म्हणजे काय, इज, एम, आर, वॉज, वर. ठीक आहे ना. हे सगळे बी ची फॉर्म्स आहेत. तर हे जे असतात त्याच्याबरोबर वर्ब प्लस आयएनजी. सपोज आपण म्हणतो इज, तर इज बरोबर वर्ब कोणतं घ्यायचं, स्लीप घ्यायचं. स्लीप आणि आयएनजी स्लीपिंग. इज स्लीपिंग, वॉज स्लीपिंग, वर स्लीपिंग अशा प्रकारे. तर हे काय होईल, हे आपलं जे आहे टेन्स म्हणजे की हे कंटिन्युअस टेन्स होईल, प्रोग्रेसिव्ह ज्याला म्हणतात. दे आर, दे वर गोईंग. ठीक आहे ना. दे आर गोईंग, दे वर गोईंग अशा प्रकारचं. द परफेक्ट एस्पेक्ट इज फॉर्म्ड बाय युझिंग हॅव प्लस वर्ब प्लस ईडी किंवा ईएन. आता परफेक्ट टेन्स कसं बनतं पहा. जे कंटिन्युअस टेन्स असतं त्याच्यामध्ये हे सांगितलं जातं की कोणतं काम चाललं आहे, चाहे ते आधी चाललं होतं, आत्ता चाललं आहे किंवा फ्युचर मध्ये चाललेलं, पण ते होत आहे. ठीक आहे ना. इन प्रोग्रेस आहे म्हणून त्याला प्रोग्रेसिव्ह म्हणतात. आता परफेक्ट एस्पेक्ट म्हणजे काय झालं की परफेक्ट म्हणजे की जे काम अगदी पूर्णतया संपून गेलेलं आहे. ठीक आहे ना. परफेक्ट म्हणजे संपून गेलेलं, चाहे ते आधी संपलं असेल, चाहे आत्ता संपलं, चाहे पुढे संपून जाईल. तर ह्याचं कसं फॉर्मेशन असतं, हॅव. ठीक आहे. हॅव लावतात प्लस वर्ब प्लस ईडी किंवा ईएन. जसं की हॅव वर्ब घेऊन घ्या, पाहिजे दे हॅव गॉन, ते हॅड गॉन. ठीक आहे. तर अशा प्रकारचं ह्याचं जे आहे फॉर्मेशन आहे. आता पहा ह्याच्यात त्यांनी पूर्ण एक्झाम्पल्स वगैरे सगळे दिले. सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स आपण सर्वात आधी पाहायचं. सिम्पल प्रेझेंट टेन्स कसं बनतं, आय गो होम, शी गोज होम. तर ह्याच्यात काय आपलं सगळ्यात पहिले सब्जेक्ट आला, वर्ब आला आणि मग आपला ऑब्जेक्ट येऊन गेला. तर सब्जेक्ट आणि वर्ब सर्वात जास्त महत्वपूर्ण जे आपण बघतो. ऑब्जेक्ट तर काही पण असू शकतो, पण सब्जेक्ट
वरती जे आहे वर्ब अवलंबून असतो, जे सब्जेक्ट असतं त्या हिशोबे वर्ब बदलत राहतो. जर आई गो आहे तर आई गोज नाही म्हणू, आणि अशाच प्रकारे शी गो नाही म्हटलं तर शी गोज राहील. नेक्स्ट आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. ठीक आहे ना, जिला की आपण प्रेझेंट कंटिन्युअस सुद्धा म्हणू शकतो. प्रेझेंट कंटिन्युअस, आय एम गोईंग. हे पहा, आता इथे काय फरक आहे, आय गो होम, मी घरी जातीये. आय एम गोईंग म्हणजे की हे मी घरी जातेच, पण हे मी आई गो म्हणजे मी जाते, मी घरी जाते. आणि आय एम गोईंग म्हणजे मी घरी जाते, आता चाललंय ते काम, ते प्रोग्रेस मध्ये आहे. ठीक आहे. आणि दे आर गोईंग, ते पण जातात. अशाच प्रकारे प्रेझेंट परफेक्ट, ही हॅज गॉन, दे हॅव गॉन म्हणजे की ते गेले, ते गेले, तो गेला आणि ते गेले. ते हॅज गॉन, दे हॅव गॉन. मग आहे प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. ह्याच्यामध्ये काय की ही हॅज बीन गोईंग म्हणजे तो जातो आहे, आणि दे हॅव बीन गोईंग. अशाच प्रकारे पास्ट टेन्स. आता हे तुम्हाला समजलं पाहिजे, हर टेन्स मध्ये असे हे चार जे आहे ह्याचे हे असतात, पार्ट्स असतात. सिम्पल, प्रेझेंट, सिम्पल, प्रोग्रेसिव्ह, त्याच्यानंतर परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस किंवा परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. ठीक आहे ना, हे चार असतात. अशाच प्रकारे हर याच्यात सिम्पल पास्ट, शी वेंट, दे वेंट. नेक्स्ट आहे पास्ट प्रोग्रेसिव्ह, आय वॉज गोईंग, मी जात होतो, आणि वी वर गोईंग, आम्ही जात होतो. तर हे आय सिंग्युलर आहे म्हणून वॉज झालं, आणि वी प्लुरल आहे म्हणून वर. पास्ट परफेक्ट, वी हॅड गॉन, आम्ही गेलो म्हणजे पोचून गेलो जिथे होतं. ही हॅड गॉन, तो गेला. पास्ट परफेक्ट, हे पहा, हे जे हॅड आहे ना, हे नेहमी पास्ट मध्येच लागतं. ठीक आहे ना, हॅज आणि हॅव हे प्रेझेंट मध्ये लागतं, आणि पास्ट मध्ये नेहमी हॅडच लागतं. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह मध्ये आय हॅड बीन गोईंग, दे हॅड बीन गोईंग. तर अशा प्रकारे ह्यांचा फॉर्मेशन असतो. फ्युचर टेन्स मध्ये बघा, सिम्पल फ्युचर, आय विल गो, मी जाईने, यू विल गो. ठीक आहे. फ्युचर प्रोग्रेसिव्ह, सिम्पल फ्युचर, आणि फ्युचर प्रोग्रेसिव्ह मध्ये झालं वी विल बी गोईंग, आम्ही जाऊ, शी विल बी गोईंग. फ्युचर परफेक्ट, ही विल हॅव गॉन, तो जाईले. ठीक आहे ना. आणि फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह, आय विल हॅव बीन गोईंग. आता याच्यामध्ये हॅव बीन लागून गेलं. पहा तुम्ही, जे फ्युचर जे परफेक्ट प्रोग्रेसिव्ह आहे त्याच्यामध्ये हॅव बीन, विल हॅव बीन है ना, आणि इकडेही पहा हॅड बीन, तर अशा प्रकारे बीन सुद्धा लागतं. नेक्स्ट आहे सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन द वर्ब चॅप्टर. वर्बचा जो चॅप्टर जेव्हा आपण वाचतो तेव्हा हे सर्वात महत्वाचं आहे. द अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब इज टू बी युज्ड अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. म्हणजे की सब्जेक्टच्या हिशोबे, विषयाच्या हिशोबे त्याचा अप्रोप्रिएट वर्बचा फॉर्म लागणं जरुरी आहे. इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये एस किंवा ईएस विल बी ऍडेड टू द वर्ब. वर्ब मध्ये ऍड करतात एस किंवा ईएस ओनली वेन द सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर. जेव्हा वर्ब जो आहे तो, सब्जेक्ट जो आहे तो थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये असतं, तेव्हा एस किंवा ईएस आपण वर्ब मध्ये जोडतो. जसं की आय, मी, यू, दे वॉन्ट अ पेन. ठीक आहे ना, म्हणजे काय झालं याचा अर्थ की आय बरोबर वॉन्ट आहे, मी बरोबर वॉन्ट आहे, यू वॉन्ट आणि दे वॉन्ट. हे तुम्हाला एकदम पाठ करून घ्यायचं आहे की एस फॉर्म कशा बरोबर लागेल. एस फॉर्म लागेल ही वॉन्ट्स, ही शी वॉन्ट्स, ही शी गोज. म्हणजे की ही आणि शी ह्याच्या बरोबर एस लागला फॉर्म वर्बचा, आणि वर्ब बरोबर, आणि बाकी सगळ्यांबरोबर वॉन्ट. ठीक आहे. तर हे तुम्ही अगदी रटून घ्या, आपल्या अगदी मनात बसवून घ्या की कशा बरोबर काय. थर्ड पर्सन सिंग्युलर बरोबर जे आहे काय आहे, ओनली वेन द सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर. तर थर्ड पर्सन सिंग्युलर बरोबर आपलं एस लागतं, बाकी सगळ्यांबरोबर जे आहे नॉर्मल राहील, वॉन्ट राहील, या जोही कोणता वर्ब आहे. सिमिलरली द फॉर्म ऑफ द ऑक्झिलरी वर्ब विल हॅव टू बी युज्ड अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. अशाच प्रकारे जे ऑक्झिलरी वर्ब असतात ते सुद्धा जे आहे कशावरती डिपेंड करतात, अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. इन प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, पास्ट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट परफेक्ट एक्सेट्रा. आय एम रायटिंग एन एसे, वी आर रायटिंग एन एसे. आता हे काय, एम, आर, इज, हॅव, हॅज, वॉज, वर, हे सगळे काय ऑक्झिलरी वर्ब्स आहेत ना. तर आय एम रायटिंग, वी आर रायटिंग, ही शी इज रायटिंग, आय हॅव रिटन, ही शी हॅज रिटन. तर हे रिटन आहे म्हणून हॅव हॅज येऊन गेलं. आय वॉज रायटिंग, वी वर रायटिंग एन एसे. तर अशा प्रकारे हे आज आपण वर्ब्सचं बहुत जरुरी पाहिलंय आपण, आणि फ्युचर मध्ये पण ह्याला डिस्कस करत राहू ताकी तुम्हाला नीट प्रकारे वर्ब्स जे आहे क्लिअर होऊन जाईल.
तर आज आपण लँग्वेज स्टडीमध्ये फार महत्वाचं वर्ब्स पडले आणि जे आहे जितकंही सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट आहे ते पडलंय. आता आज आपण एक आणि तुमची अभ्यासाची रिलेटेड आपल्या एक्झाम्सची रिलेटेड एक बहुत जरुरी ड्राफ्टिंग अ स्पीच, जे की तुम्हाला एक्झाम्स मध्ये येतं, ते आज वाचणार आहे की स्पीच जी आहे ती कशी लिहायची. स्पीच लिहायला येते तुम्हाला 2 क्वेश्चन मधनं 1 क्वेश्चन करायचं असतं, त्यातनं एक स्पीच सुद्धा असते. तर स्पीच कशी लिहायची ह्याचं सगळ्यात पहिले आपण मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघून घेऊया. अप्रोप्रिएट बिगिनिंग कन्क्लुजन ह्याचा 1 मार्क आहे. म्हणजे तुम्ही जर एकदम करेक्ट बिगिनिंग केली, जसं ते सुरुवात करायची आहे आणि अशाच प्रकारे कन्क्लुजन लास्ट मध्ये जे थँक्यू वगैरे बोलायचंय, हे दोन्ही सुरुवात जर आणि एंड सही केली तर ह्याचा हाफ मार्क्स ईच असतं. तर 1 मार्क मिळून गेला तुम्हाला. ठीक आहे ना. तर म्हणजे 1 मार्क तर तुमचा बिगिनिंग कन्क्लुजनचाच आहे, हा जर तुम्ही सही करून दिला. नेक्स्ट आहे बॉडी. यूज ऑफ गिव्हन पॉइंट्स, म्हणजे की तुम्हाला आता बॉडी लिहायची आहे तर त्याच्यामध्ये काय करायचंय की जे पॉइंट्स तुम्हाला सांगितले गेले त्याचा यूज करायचा प्रॉपरली अँड ऍडिशनल पॉइंट्स, आणि त्याच्याबरोबर आपलेही काही पॉइंट्स त्याच्यात ऍड करायचे. यूज ऑफ अप्रोप्रिएट लँग्वेज, जी भाषा तुम्ही यूज करताय ती पण एकदम अप्रोप्रिएट असली पाहिजे, की जशी तुम्ही स्पीच मध्ये यूज करता तशा टाईपची भाषा. तर ह्याचे 2 मार्क्स होऊन गेले. नेक्स्ट आहे अप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज. तर जर तुमचा सिक्वेन्स सही आहे की तुम्हाला जी गोष्ट पहिले सांगायची ती पहिले सांगितली, नंतरची नंतर, असं नाही की वरती खालती करून दिलं, तर त्याचे तुम्हाला फ्लो ऑफ लँग्वेज की एकदम सही चालली आहे लँग्वेज वगैरे, त्याचा 1 मार्क्स. आणि यूज ऑफ अप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर, ग्रॅमॅटिकली जर तुमचं बिलकुल परफेक्ट आहे, सगळं सही आहे ऑलमोस्ट, तर त्याचा 1 मार्क्स. तर अशा टोटल 1 2 3 4 5 टोटल 5 मार्क्सचं हे असतं. तर ह्याच्यात तुम्ही जे आहे जितकं चांगलं लिहाल तितकंच तुम्ही स्पीच मध्ये नंबर मिळवू शकताय. पहा आता स्पेसिमेन ऑफ स्पीच, म्हणजे की एक तुम्हाला उदाहरण दिलं, एक्झाम्पल आहे स्पीचचं. प्रिपेअर अ स्पीच ऑन सेव्ह वॉटर सेव्ह फ्युचर. एक स्पीच लिहायची आहे सेव्ह वॉटर सेव्ह फ्युचर वरती, टू डिलिव्हर इन एंटर स्कूल इलेक्युशन कॉम्पिटिशन. तर इलेक्युशन कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये म्हणायचंय यू कॅन यूज द फॉलोइंग पॉइंट्स. आता पहा इथे तुम्हाला जेव्हा पेपर असतो त्याच्यात पॉइंट्स दिले जातात, त्या पॉइंट्सचा यूज करायचा आहे तुम्हाला नीट प्रकारे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. Water, basic need of everyone. No life will exist without it. Stock is diminishing. Use it carefully, thriftily. Stop polluting it. Future depends on it. तर हे सगळे पॉइंट्स आपल्याला घ्यायचे. आता बघा सुरुवात कशी करायची. आपण शाळेमध्ये एज्युकेशन कॉम्पिटिशन आहे, तर तिथे वेगवेगळे मोठे मोठे लोक बसले असतील. तर ऑनरेबल चेअरपर्सन, रिस्पेक्टेड हेडमास्टर, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, हा जो फॉर्मॅट आहे, जर तुम्ही शाळेत आलाय तर तुम्ही हे सर्वांमध्ये हे अप्रोप्रिएट हे तुम्ही नेहमी लिहू शकता. तर हा तुमचा हाफ मार्क्स पक्का होऊन गेला. गुड मॉर्निंग वन अँड ऑल. ठीक आहे, गुड मॉर्निंग आपण म्हणतोच. आय एम हिअर टू गिव्ह स्पीच ऑन सेव्ह वॉटर सेव्ह फ्युचर. म्हणजे हे इथपर्यंतची जी लाईन आहे हे तुम्ही म्हणजे की जशी तस तुम्ही रटून घेतली तरी चालेल. ठीक आहे ना, की आय एम हिअर टू गिव्ह स्पीच ऑन. आता स्पीच तुम्ही ज्याच्यावरती देताय तो इथे हेडिंग टाकायची. इथे सेव्ह वॉटर सेव्ह फ्युचरच्या जागी जो हेडिंग असेल ती टाकू शकता. ऑल ऑफ अस नो हाऊ वॉटर इज इम्पॉर्टंट फॉर द एक्झिस्टन्स ऑफ आवर लाईफ ऑन द अर्थ. सगळ्यांना माहिती आहे की पाणी आपल्या जीवनाकरता किती जरुरी, आपल्या जिंदा राहण्याकरता या पृथ्वीवरती. इट इज द बेसिक नीड ऑफ ऑल ह्युमन बिंग्स. हे काय आहे, एक मौलिक आवश्यकता आहे आपल्या सर्व माणसांची, ह्युमन बिंग्सची, अॅनिमल्सची, प्लांट्सची अँड इव्हन मायक्रो ऑर्गॅनिझम्स, जे छोटे छोटे जीवाणू असतात त्यांची सुद्धा पाणी आवश्यकता असते. वॉटर इज द युनिक सोर्स ऑफ लाईफ, म्हणजे फार युनिक आहे, ज्याच्याने की आपलं जीवन चालतं. विदाउट इट वी कॅन नॉट इमॅजिन द लाईफ हिअर. आणि पाण्याच्या शिवाय आपण आपली जिंदगी नाही सोचू शकत. ऑल ऑफ अस नीड टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. म्हणून सगळ्यांना काय करायला पाहिजे, पाणीचं जे इम्पॉर्टन्स आहे, महत्व आहे, ते समजलं पाहिजे. अँड प्रॉब्लेम्स रिलेटेड टू इट इन द फ्युचर, आणि त्याच्याशी रिलेटेड जितकेही प्रॉब्लेम्स आहे, समस्या आहे, ते सुद्धा जे की फ्युचरमध्ये आपण फेस करू शकतो ते समजल्या पाहिजे. वॉटर इज द मोस्ट एसेन्शियल सोर्स ऑफ लाईफ ऑन द अर्थ. पाणी जे आहे जीवनाचा सगळ्यात एसेन्शियल सोर्स आहे, महत्वपूर्ण सोर्स आहे ऑन द अर्थ, एज वी नीड वॉटर फॉर एव्हरी पर्पज. जसं कारण की आपल्याला हर वस्तू करता पाण्याची आवश्यकता असते. लाईक ड्रिंकिंग, पिण्याकरता, कुकिंग, स्वयंपाक बनवायकरता एटसेट्रा, आणि खूप कामांकरता, बेथिंग, तुम्ही याच्यात ऍड करू शकता किती पण गोष्टी. बट इट इज वेस्टेड अननेसेसरीली इन मेनी वेज. पण ते किती प्रकारे ते वेस्ट केला जाऊ शकतो. मी याच्यात सगळे एक एक पॉइंट नाही लिहिले, तुम्ही ह्याला इलॅबोरेट करू शकता की कसं आपण वेस्ट करतो, कसं पाण्याला घाण करतो.
ठीक आहे ना, ते सगळे ह्याच्यात लिहायला पाहिजे. द पर्सेंटेज ऑफ फ्रेश वॉटर इज व्हेरी लो कम्पेअर टू द पॉप्युलेशन ऑफ द अर्थ. जितकी पूर्ण धरतीवरती, पृथ्वीवरती जी पॉप्युलेशन आहे, जनसंख्या आहे, त्याच्या हिशोबे फ्रेश पाण्याचा जो पर्सेंटेज आहे तो फार कमी आहे. ओनली 1% ऑफ फ्रेश वॉटर इज अवेलेबल. तर 1% नुसतं फ्रेश वॉटर म्हणजे ताजं पाणी आहे जे आहे आपल्या धरतीवरती अँड फिट फॉर ह्युमन यूज, आणि आपण जे यूज करू शकतो. सो इट इज इम्पॉर्टंट टू कन्झर्व दिस रिसोर्स फॉर फ्युचर. म्हणून आता तुम्ही सोचून घ्या की किती जनसंख्या, 1% म्हणजे काय झालं. म्हणून पाण्याला जे आहे ते कन्झर्व केलं पाहिजे फ्युचर करता. इन्क्रीजिंग पॉप्युलेशन अँड रॅपिड अर्बनायझेशन हॅज लेड टू ओव्हर यूज ऑफ वॉटर रिसोर्सेस. म्हणजे जी वाढती जनसंख्या आहे आणि अर्बनायझेशन, जे शहरीकरण जे होतं, ह्याच्या कारणाने पाण्याची खपत वाढत चालली आहे, लिडिंग टू ओव्हर यूज ऑफ वॉटर. त्याने पाण्याची खपत वाढते आणि रिसोर्सेस लिडिंग टू वॉटर पोल्युशन अँड स्कार्सिटी. आणि ह्याच्या कारणाने काय होतंय की पाण्याचं जे पॉल्युशन होतंय, प्रदूषण आणि स्कार्सिटी होते, कमी होत चालली आहे. देर आर डिफरंट मेथड्स टू डील विथ वॉटर स्कार्सिटी. तर असे काही प्रकार आहेत ज्यांनी की आपण पाण्याची कमीशी डील करू शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग सर्वात चांगला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग इज द बेस्ट अँड मोस्ट सुटेबल मेथड. तो सर्वात चांगला मेथड आहे, तरीका आहे. इफ यू वेस्ट अँड कंटॅमिनेट दिस प्रिशियस सोर्स ऑफ नेचर टुडे, जर आज आपण ह्याला वेस्ट करू, खराब करू या सोर्सला आपण आजच्या तारखेला, टुमॉरो विल बी टू लेट. तर उद्या खूप उशीर होऊन जाईल. सो डोंट नेग्लेक्ट अँड स्टार्ट सेव्हिंग ईच अँड एव्हरी ड्रॉप ऑफ वॉटर. म्हणून या गोष्टीला नजरअंदाज नका करू आणि आजपासूनच एक एक बुंद पाण्याची जे आहे त्याला सेव्ह करा. लेट आवर मोटो बी सेव्ह वॉटर, सेव्ह फ्युचर अँड सेव्ह द वर्ल्ड. तर आपला हा मोटो असला पाहिजे. थँक्यू. हे लास्ट तुमचं थँक्यू आला. अशा प्रकारचे आज आपण हे पाहिलं की कसं लिहितात आपली स्पीच. तर आज आपण लँग्वेज स्टडीमध्ये टेन्सेस पाहिले आणि ह्याच्यामध्ये आज आपण जे आहे पाहिलं की स्पीच कशी लिहितात. दोन्हीच तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी फार जरुरी आहे. आजचा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.